गोष्टीमध्ये निवडलो माहिती आहे का? कशा गोष्टीमुळे? बाहेर जाऊन कॅमेरा बिमेरा आणि डेअरिंग आहे ना आपली. आपलं कधी डेअरिंग करणार आहेत बेबीची? हा, तर छुटूक मुटूक झालं. हॅलो 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 400-500 तर वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर माझ्या नवऱ्याला असं थोडीसं भीती वाटते की डेअरिंग येणं गेली बाहेर जाऊन काळं कसं. दिसलं ना. तोंड नाही धुतलात तुम्ही साईटून आल्यापासून तर मग काय दिसणार तर. चला मग ह्या गोष्टीवर बाहेर जाऊन पुन्हा आल्यावर ब्लॉग बनवू. बाहेरचा ब्लॉग बनवायचा आहे आता आम्हाला आणायचे दळण, कारण की माझ्या नवऱ्याला खायचे भाकर. माझ्या नवऱ्याला खायचे भाकर. आणि आता खूप दिवसापासून दीड वर्ष झालं माझ्या मम्मी पप्पांना लग्नामध्ये वॉशिंग मशीन घेऊन दिली लग्नामध्ये, आणि माझ्या नवऱ्याने त्याला अजून चालू केलेलं नाहीये. त्याच्यामुळे त्याला मी हळदी कुंकू लावून ठेवणार आहे. ती आम्हाला चालू करायची आहे. बेबी त्याचं करा यार, त्याचं नळ ते घ्या बरं काय असेल ते. तर भेटू आम्ही तुम्हाला बाहेर गेल्यावर. अरे यार थोडं तर तोंड आपल्या वाकडे तिकडे दिसणारच आहे ना. प्रॉपर असं शूटिंग प्रॉपर का त्याचे क्लास आहे का काय? अहो त्याचे क्लासेस पण निघणार कशाचे? कंटेंट क्रिएशनचे. भेटू बाहेर गेल्यावर. दिसतंय कुठं बघायचं? हाऊ लुकिंग आय एम. अरे तसं नाही, माझी न्यू हेअरस्टाईल कशी वाटतीये, म्हणजे शॉर्ट हेअर्स कसे वाटतात बेबीची. आय एम आस्किंग यू. दात काढ नको, दात फाडीन. चल ना, उशीर होतोय ना. आवाजावरची तर डायरेक्ट ब्लॉग मध्ये चालले ना. जाऊ लगेच. जरा रे, कामातून आलो ना मी म्हणून रे. चल ना. चला चलो हे घातलं मी आता. चलो थंडी वाजून वाटलं. वेलकम. बेबी असं छान दिसतो बॅक कॅमेरा ना, असं छान दिसतो. फक्त कसं पकडायचं यायला पाहिजे. शिकावं लागते, प्रॅक्टिस पाहिजे. बघा असं एक दिवस पकडून म्हणल्यावर मग असं करायचं. आता आपण आरशात दिसतंय ना, पण हे असं पकडायचं. स्टंटबाजी बायकोची सगळं चालू केलं. हे वॉशिंग मशीन. पण याचं पाणी कुठं जाणार? भाऊ चालेल का ना पण आता का करा चालू. मग कटाळा आला, मी एवढे कपडे धुणार नाही सांगायला. हे कपडे मी धुणार नाही, तुम्हाला धुवायला नाही तर गपचूप वॉशिंग मशीन चालू करा बरं. तुम्हाला धुवायला गेली तर चालूच करायचं ब्लॉग. हो जाऊ दे सोड. हे आहे त्याचं. ती चालू होत्या न होत्या कुठं गॅरंटी. चालू न व्हायला. हे कुठं लावायचं राहते? हे एक असतं जॉईंट इथे असतं ते, आणि एक असतं मशीन. का काढा ना. हे बघा, त्याने चालू करून दिली ती ना, आपल्या इथं आलं होता त्यावेळेस तो. काय माहिती आता. फिरव त्याला वर. चालू बघा असं झालं ह्याला फिक्स. हे नाळात बसते का? हे किती माहिती नाही. ज्वारी त्याला मोज म्हणावं लागणार आहे. हे बहुतेक 4.5 तर 4 किलो तरी आहे वाटतं हे ना. अहो 6 माप आहेत. हे वाले 6 माप आहेत बेबीजी. किलोचं माप आहे. बस चला, काही का असं ना. तुम्हाला भाकर खाण्याशी मग चप्पल कुठे आहे म्हणजे? माप कशाला आणलं म्हणजे? माप लागत नाही ना आपल्याला मोजायला. चलो आता आपल्याला जायचंय मशिनीचा मोठा पाईप आणायला. लॉक लावा ना घराला. किती पसारा झालाय बाई मशिनीचा. सगळं खाऊन झालं, घेऊन झालं. आपल्याला ब्लॉग करायचा सवय नाही ना. सगळं झाल्यावर लक्षात येते ब्लॉगिंग करायची आपल्याला. आता आमचं बाकी आहे मशिनीचं स्टँड घ्यायचं. आम्ही झालो मशिनीचं स्टँड घ्यायला. मशिनीचं महालक्ष्मीवर जायचं. महालक्ष्मी मशिनीचं स्टँड घ्यायला आम्ही महालक्ष्मीवर आलोय. बघू आता भेटते का इथं तरी. भाजीपाला कितीला आहे? आता साधावाला आहे. बाकी ह्याच्यात आहे 980 वाला आहे आणि 880 वाला आहे. हा लोखंड आहे, हा स्टील.
चाका आहेत ना ह्याला? चाका आहे की चाका आहे स्टॉपर आहे सगळं. एक मिनिट आहे आहे 800. या तर स्टीलवाला चांगलं आहे की लोखंडवाला चांगलं आहे? स्टीलवालाच घेऊन टाका डायरेक्ट. 100 रुपयाच्या दोघांमध्ये फरक आहे. ते कसे रॉड जी आहेत नाही ते तुम्हाला स्टीलची भेटून जातात. किती म्हणलात? हा 980 950. मला ह्या स्टॉपर आहे हे व्हील्स आहे. ह्याची साईज कमी जास्त होत असेल कमी ना? जास्त करता येते. 8 किलो आहे वॉशिंग किती पण? वॉशिंग मशीनची आपण उद्घाटन करूया. नवीन आहे पण 1.5 वर्ष झाली तिला, तर आपण तिचं आता उद्घाटन करूया. ह्याचे कवर्स काढून टाकू का हे? होय हो? हे साईडचे यार, हे मॅच ना तर जिंदगी खराब केली आहे. राहू दे, जाऊ दे, चांगलं आहे. आपण स्टँड आणलेलं कुठे आहे? ह्याचं ऍडजस्ट करावं लागणार आहे. बसते हो, बसते बसते. तुम्ही हे करा, ह्याची साईज ऍडजस्ट करा ना. मशीनीला बाहेर काढा, ह्याला ग्रिप लावा ह्याची. कोण छक्का मारलाय तुमच्या ह्यानं? पाकिस्तानला हरवाय पाहिजे. कोण खेळायलाय कोणा संग? US. बाई आता तेवढंच बाकी आहे. बरं बाबू, मारा बरं, चला. ह्याचं काय करायचं? इकडे हलवड आणि त्याला लगेच त्याच्या खाली ते टाक. बाहेर काढायला पाहिजे. कचरा खाऊ इथं व्यवस्थित बसले ना सगळे चारही बाजूला पाय. तुम्ही ग्रिप आताच ऍक्ट करायला त्याची, त्याला ग्रिप पण लावायची गरज नाही. आहो राहू दे, त्याला फिरतच बरं आहे. त्याची धूळ साफ करू तर जरा. त्या मशीनीत काय काय सामान आहे काढावं लागणार आहे. चलो ना, धरा. समोरून मारायचं का बघा. लेकरू आहे म्हणून खाली लक्षातच येत नाही राव. लेकरू आहे म्हणून सॅमसंग सॅमसंग. इसका क्या यूज है बेबी जी? गाय हे बघा, वेस्ट वॉटरचा पाईप. वेस्ट वॉटरचा पाईप मागं लावायचा, बाहेर मध्ये गेलेला होता. हे इथं डिटर्जंट टाकायचं असतं. कुठं लावायचं? ते कुठं लावायचं? ह्याची मॅन्युअल आहे आपल्या अलमारीमध्ये. कुठून बसते? इकडून काय? हे कशासाठी मला कळणार. यायचं नाही जास्त. बरं, अशा लई मशीनी वापरल्यात आम्ही. मग ते कशाच आहे? मग काय ते वेस्ट वॉटरचं खाली आहे तिथं पाईप. हे हां, याच का झाले? पुसायला लागेल ना. पुसलं नाही. नाही घेतलं तसंच आहे. अहो इथं काहीतरी होतं ना, त्यानं काढलं नाही. जॉईंट होतं ना थर्मोकॉल आहे काही. ते नाही, हे लावायचं तिथं. मकडी शी कुठं अडकवायचं का? हां, ते खाली असतं. बस की. फायनली 1.5 वर्षानं माझ्या मशिनीचा मुहूर्त लागत आहे. गच बसलं का? त्या काय एकदम चिटकून झालं. बस बस बस. चला आता ह्याला घेऊन जाऊ आपण बाथरूममध्ये. बाथरूममध्ये फिक्स. त्याला कुठे बसवायचं? त्याला माहित नाही कुठे बसवायचं. त्याला कुठं तर मागे
वॉशिंग मशीन हे घ्या हो. शे काय आहे दोन खेळण्याचं? ते त्याचेच आहेत काही ते त्याचे आहेत ते वेस्ट वॉटरच्या पाईपाचे आहेत नट ते. फाडायचं इथून वरून. कशाला? ते मागच्या वेस्ट वॉटरच्या पाईप लावू. चलो तो अभी आपण लावू एक्सटेन्शन. बघू आपण किती मोठं आहे आपलं, कारण की जरा घरामध्ये जास्तच पसारा आहे माझ्या. तर पसारा बघू नका तेवढा, पसारा बघू नका, पसारा. बेबी जे काढा ना, ह्याला बी वडा. ओय पुरतंय का नाही की राव. बेबीजी, बेबीजी लावा तिथं पहिले. लावलात? मशीनीला मध्ये घेऊन जावं लागणार आहे, मग त्याचं वायर कितीपर्यंत येते बघावं लागणार आहे. बटन बंद करा. सर मध्ये जाती 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 मध्ये जर नाही गेली ना. पाईप घेऊन त्याच्या पाण्याचा. हा आता ह्याच्यात पाण्याचं पाईप आणतो आपण. पाण्याचा पाईप बेबीजी. मग तो पण पाईप आपल्याला बस झाला असता का? नाही ना, नाही झाला असता. खूपच छोटा आहे. आपण मोठा बघूत आपण तो पण आणते. हा काढा ना. थांबा थांबा, नका काढू. नाही हा आपला जुनावाला बसणारच नाही काही पण झालं तरी. छोटंसंच आहे ना. फायनली आमची मशीन रात्री 12 वाजता चालू झाली. आम्ही झोपी गेलो, मशीन चालू होती. त्याच्यातले कपडे असे मस्त काढलेले आहेत. तर भेटू पुन्हा न्यू ब्लॉगमध्ये. बाय बाय.